नमस्कार माझ्या अंगणवाडी सेविका मदतनीस भगिनींनो, माझ्या मैत्रिणींनो, मी वसीमा काजी तुमची मैत्रीण तुमच्यासाठी परत घेऊन आलेले नवीन घडामोडी वसीमा काजी या यूट्यूब चॅनलवर। हे बघा मैत्रिणींनो, माझं प्रोत्साहन तुमच्याएवढं वाढतं। मी किती आजारी असले, तब्येत बरी नसली, काही असली तरी मला तुमच्यामुळे प्रोत्साहन येतं आणि मी तसा व्हिडिओ करायला खूप 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 वेळातून वेळ काढते। आज शनिवारचा व्हिडिओ मी थोडा उशीर झाला कारण आमच्या घरात थोडे पाहुणे आले होते आणि व्हिडिओ करण्यासाठी एकांत बसावं लागतं। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत। आजचा व्हिडिओ माझा नेमका माझ्या जे लाडक्या बहिणीचे पैसे नाही आले त्या मदतनीस भगिनींना एक बातमी द्यायची आहे की कुठे कुठे मदतनीस भगिनींना पण लाडक्या बहिणीचे फॉर्मचे पैसे यायला सुरुवात झाली। एक ती गोष्ट आहे। दुसरी म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर आपल्या अकाउंटला एक पैसा कसलाही आलेला नाही। हे बघा, सगळ्यात खोटी गोष्ट, आपलं मानधन 1 रुपया वाढलेलं नाही। हे कुठं न्यूजमध्ये, बातम्यामध्ये, यूट्यूबमध्ये कुठंही दाखवत असतील तर तायांनो, याच्यावर तुम्ही अजिबात लक्ष ठेवायचं नाही किंवा लक्ष द्यायचं नाही। आपला 1 रुपया मानधन वाढलेला नाही आहे, हे सत्य आहे। माझ्या ज्या नवीन भगिनी माझ्या चॅनलवर येत आहेत, व्हिडिओ बघत आहेत, त्यांनी नक्कीच हा व्हिडिओच्या पुढे सबस्क्राईब बटन दाबा, बेल आयकनचे बटन दाबा आणि मी नेहमी तुम्हाला म्हणते की तायांनो, शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा आणि व्हिडिओ आवडल्यास मग कमेंट करत जा, लाईक करत जा आणि आपल्या भगिनींना महाराष्ट्रातल्या शेअर करत जा। अंगणवाडी सेविकांची काय काय कामं आहेत आणि काय जबाबदाऱ्या आहेत त्याचं एक मी छोटासा फोटोसहित पोस्टर टाकलं होतं। त्याच्यावर मी खूप सारे आपल्या कामं लिहिली होती आणि तो फोटो एवढा व्हायरल झाला, पूर्ण महाराष्ट्रात फिरून फिरून मला आला। तसंच मला वाटतं की चांगली माहिती व्हिडिओ पण आपल्या भगिनींनी शेअर करावी। ते आपले काम, आपली जबाबदारी, त्याच्यातून आपलं दुःख व्यक्त केलं होतं। हे बघा, प्रत्येक गोष्टीत आपण सिरियस घ्यायला सुरुवात केली तर मी तुम्हाला सांगते तायांनो, सिरियस लोकांना हॉस्पिटलमध्ये जावं लागतं आणि त्याचा दुसऱ्याला कुणाला काय फरक पडत नाही। म्हणून कोणत्याही गोष्टीत जास्ती सिरियस व्हायचं नाही। मी तुम्हाला सांगितले अंगणवाडीची वेळ म्हणजे 2 तास गणिताचा पेपर, कारण मला गणित आवडत नव्हतं, तुमचा दुसरा विषय असू शकतो। तसं समजून जास्ती लक्ष द्यायचं नाही। तुम्ही पण लक्ष देत जाऊ नका, घाबरायची काही गरज नाही, कुणाची भीती नाही। आणि FRS KYCचा जो मुद्दा आहे तो कोर्टात जाणार आहे आता। त्याच्यासाठी का उशीर लागत आहे, मला खूप तायांचा प्रश्न होता की आपण FRS KYCसाठी का म्हणजे पाठीमागे होत नाही का आपण करत आहोत। तर त्यांना तुम्हाला सांगते, पूर्ण महाराष्ट्रात एकतर याच्यासाठी किती अंगणवाडी महिला तयार आहेत त्याची पूर्ण लिस्ट घ्यावी लागली। हायकोर्टाच्या, सुप्रीम कोर्टाच्या वकिलाला याच्याबद्दल बोलणं झालं तर FRS KYC हे योग्य आहे का अयोग्य आहे हे न्यायाधीश ठरवणार, म्हणून आपण कोर्टात केस करत आहोत। हे झालं एक स्पष्ट। म्हणून परत याच्यावर प्रश्न नका विचारू की FRS बंद करा, FRS माझ्या हातात असतं तर मी आत्ताच बंद केलं असतं। मला पण करावं लागतंय। तुम्हाला जर मी मुंबईची दशा सांगितली तायांनो, गावची परिस्थिती तर बिकट आहेच, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, दूर घरं आहेत, तुम्हाला घराबेटी करावं लागतात, पाय दुखतात, नेटवर्क नाही आहे, फिरावं लागतं, खूप दूर अंगणवाड्या आहेत, एकटे राहावं लागतं, सगळं मान्य आहे। आत्ता सध्या जी मुंबईमध्ये परिस्थिती आहे ती तुम्हाला सांगते, कारण आपण शहरी आणि ग्रामीण भागातल्या एकमेकांना परिस्थिती नाही सांगितल्या। हे बघा, मी काय तुम्हाला मानधन देण्यासाठी, वेतन देण्यासाठी इथे येत नाही, सुखदुःखाच्या गोष्टी करतो आपण, कारण माझ्या हातात काहीच नाही, कोणत्याही यूट्यूबरच्या हातात नाही। पण एकमेकांना बोलून थोडं मन मोकळं। मला पण तुमच्याशी बोललं की मी शनिवारची वाट बघते, मला शनिवार आठवणीत पण राहतो आता। मला पण तुमचे प्रोत्साहन, तुमचं बोलणं, तुमचे प्रश्न, त्याचे उत्तर शोधणे याच्यात मी मगन असते आणि माझा वेळ निघून जातो। हे बघा, काहीच नाही विचार करायचा तर बिझी राहायचं माणसाने। आता आपण कुठे होतो, फेस कॅप्चर KYC हा न्यायालयात आहे, त्याचं आपण काही करू शकत नाही, तो न्यायाधीश ठरवणार, तोपर्यंत आपल्याला ते करावंच लागणार। त्याच्यावर
माझ्याकडे तुमच्यासाठी एक सल्ला आहे. आता लाडक्या बहिणीचे कुठेही कुणीही फॉर्म भरले, धावून ते आपल्यावर ढकललं, बरोबर फेरपडताळणीला आपल्याला दिलं. आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही कुणीही केलं नाही, फेरपडताळणी आम्ही केली नाही, आम्ही करणार नाही. आमचे आधीच पैसे 50 रुपये भेटले नाही आमच्या मदतनीसला, तर तुम्ही दिले नाही. आणि आता मी ऐकलं की मदतनीसचे लाडक्या बहिणीचे पैसेसुद्धा बंद करणार आहेत फक्त सेविकेला. तर आम्हाला असं नको आहे, याच्यासाठी आम्ही आवाज उचलणार आहोत. आणि दुसरं म्हणजे तायांनो, आपल्याला FRS आणि KYC आपली जी मुलं आहेत अंगणवाडीच्या एरियातली तीच मुलं घ्यायची, त्याच लाभार्थी गरोद असतात ना माता घ्यायच्या 0 ते 6 वर्षाची. नातेवाईकाची इकडची तिकडची काही जर मुली कुणी घेतली असतील तर घेऊ नका, नंतर त्याच्यामध्ये आपल्याला प्रॉब्लेम आहे. आता आमची मध्ये कृती समितीची झूम मीटिंग झाली होती. त्याच्यामध्ये मला जे प्रश्न, बघा मी कुठे पण विचारते, कुणाला घाबरत नाही, कुणाला भीत नाही, कारण हा प्रश्न विचारणं माझे अधिकार आहे. तुम्ही जर संघटना रजिस्टर केल्या आहेत आणि आम्हाला सभासद केलं आहे तर तुम्हाला आमच्या प्रश्नाचं उत्तर देणं तुम्ही बांधील आहात. आणि माझ्या मनात जे प्रश्न येतात मी विचारते आणि तुम्ही मला प्रश्न विचारत जा, कारण मला जी माहिती मी तुम्हाला देणार. याच्यामध्ये असं आहे की हायकोर्टाकडून असा निर्णय आहे की आपल्याकडे 5 ते 10 लाभार्थी असले तरी अंगणवाडी कोणी बंद करू शकत नाही. FRSमुळे तुमची अंगणवाडी बंद होणार नाही असं त्यांनी आम्हाला सांगितलं. दुसरं म्हणजे की जर आपण लाडक्या बहिणीची फेरपडताळणी नाही केली तर आपलं कोणी काय करणार नाही, त्याच्यामुळे पण आपली अंगणवाडी बंद होणार नाही. तिसरं म्हणजे मातृवंदनाचं काम नाही केलं तरी अंगणवाडी बंद होणार नाही, इलेक्शनची ड्युटी नाही केली तरी अंगणवाडी बंद होणार नाही. आपल्याला 6 सेवा द्यायच्या आहेत, पण त्या 6 सेवामध्ये जर प्रत्येक दिवशी खिचडीत देत असतील, आमच्याकडे ठेकेदार खिचडी देतात खूप जागी, कुठे गावी शिजवतात, तर रोज मुलांना जर खिचडी ठेकेदार देत असेल आणि त्याच्यावरून आपली कामं थांबत असते तर आपल्यावर कोणी जबाबदारी करू शकत नाही. 6 सेवा देण्यासाठी आपल्याकडे काय सुविधा आहेत त्याच्यावर पण अवलंबून आपल्या सेवा आहेत. मला आपली नोकरी तर कोणी घालवू शकत नाही. आपण गेलो तर 4-5 मुख्य सेविकांना घेऊन जाऊ, एवढं मी तर गॅरंटीनं सांगते तुम्हाला. हम डुबे सनम तर तुम्ही भी ले डुबेंगे, असा माझा वचन आहे. कारण बालविकास प्रकल्प हा फक्त सेविका चालवत नाही, मदतनीस नाही चालवत, तर मुख्य सेविका आणि प्रकल्प अधिकारी पण असतात. तर प्रकल्प अधिकाऱ्यापासूनच सुरुवात होते जर काही झालं तर. आता का गप्प आहेत लाडक्या बहिणीच्या फेरपडताळणीसाठी? तेरी बी चुपन मेरी बी चुप, मेमो देईल, कारवाई करीन, पगार कपात करीन. आता नाही करणार, कारण का वरूनच सगळा काळा बाजार आहे. ह्याच्यात जेव्हा फॉर्म सुरू होते, कुणी भरले? सायबर कॅफे, सेतू, नेते मंडळी, लाभार्थी स्वतःच्या मोबाईलने फॉर्म भरत होते. आमच्यावर कशाला दोष? आम्ही कशाला फेरपडताळणी करत? हे हाडं नाही करायची. आमच्या एरियात 7-8 हजार नावं आली होती. आम्ही PDF ओपन केलं सुद्धा नाही, बघितलं सुद्धा नाही केलं. झालं 2-3 दिवसात मामला गरम झाला. मग मंत्र्याला समजलं आपले काय चुका आहेत, आपण काय गोची मारली, आणि मामला शांत झाला. आता जर आपण हे काम हातात घेतलं असतं, का फेरपडताळणीसाठी आपल्याला नकार द्यायला सांगितलं आहे? पुढच्या महिन्यात त्यांनी जर दुसरी लिस्ट टाकली तर मग ती पण आपण अपात्र करायची, तिसरी टाकली म्हणजे सगळे ह्यांना बाद करायच्यात, कारण ह्यांच्याकडे ठणठण गोपाल आहे, पैसेच नाहीत. आणि हे बघा तायांनो, मानधन वाढवणं, आपल्याला शासकीय दर्जा देणं, पगार आपला काढणं, ह्या वर्षाचं जे बजेट आहे त्याच्यामध्येच त्यांनी आपल्याला बजेट नाही टाकलं तर आडात नाही तर पवऱ्यात कुठून येणार. म्हणून असल्या बातम्या ऐकून उगाच आपलं डोकं गरम करून घेत जाऊ नका. काही आपला पगार वाढलेला नाही. जेव्हा आता बजेट सत्र सादर होईल पुढच्या वर्षी, त्याच्यामध्ये जर त्यांनी आपल्याला निधी टाकला तरच ते वाढू शकतं. कुठून येणार आहे? तुम्हीच जरा, आपण काही एवढ्या पिढ्या आहेत का? अहो, आपण खूप जबाबदार बाया आहेत. मॅडमने काम टाकलं की दिलं करून संध्याकाळपर्यंत. आमच्या बायका पटापट, ओके मॅडम आत्ताच करते मॅडम, सगळ्यांचं करून देते. झालं माझ्या मास्टरचं, हिचं झालं, तिचं झालं, माझ्या गावाचं झालं, माझ्या बीचचं झालं, माझ्या जिल्ह्याचं झालं. एवढ्या आपण जबाबदार बायका आहेत म्हणून तर आपल्याला कामं देते सरकार. सरकारला कोणी एवढं चांगलं काम करू देत नाहीत. अधिकारी सुट्ट्या घेतात, अधिकारी लंच ब्रेक घेतात, अधिकारी फिरायला जातात, नाहीतर अधिकारी घोटाळे करून बदल्या होतात. सेविका आणि मदतनीस तिथंच आहे ठाम, येऊ द्या कित्याही कामामध्ये आम्ही करायला तयार आहोत. का करता? एक काम तुम्ही जरा आराम सावधगिरीपणे करू शकत नाही का? संध्याकाळपर्यंत करून दिल्यावर दुसरं काम देणारच ना.
अहो त्यांच्याकडे कसा प्रॉब्लेम आहे, मॅडम मानधन नाही आलं, मॅडम भाडं का नाही आलं, सर्व्हर डाऊन आहे, नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे, सर सहीला आले नाहीत, वरून GR आला नाही. मग तुमच्याकडे आपल्याकडे अंगणवाडी सेविका मदतनीसकडे कारणं नाहीत का? माझ्याकडे तर भरपूर कारणं आहेत. मी म्हणते लाभार्थी जागेवर नाही, बाहेर गेलेत, त्याची आई फेस कॅप्चरला येत नाही, दुसरं खाऊ व्यवस्थित दिला नाही. माझ्याकडे दुसरं कारण रेडी असतं बरं का. तिसरं कारण ते लोकांना फेस कॅप्चर KYC द्यायची नाही आहे. ते लोकांना काही योजनाचा लाभ घ्यायचा नाही, ते म्हणतात आमचं नाव कमी करा. काय करायचं? तुमच्याकडे कारणं नाहीत का द्यायला? 12ला बाई मेसेज टाकते, 5पर्यंत आमच्या बायका काम करून देतात. मग ती दुसऱ्या दिवशी दुसरं काम नाही देणार, तिची पण पुढे वाहवा होते ना. मुख्य सेविका बाई CDPO भाऊंची, त्यांना मोठी ट्रॉफी भेटली होती. तुम्हाला माहिती आहे का? लाडक्या बहिणीचे फॉर्म एवढे भरून घेतले म्हणून त्यांची वाहवा जय जयकार झाला होता. तुम्हाला माहिती आहे का? तुम्हाला फक्त रिजेक्शन, कलेक्शन आणि सलेक्शनमध्ये ठेवलं होतं आणि त्यांनी मस्त इलेक्शनमध्ये मजा केली. म्हणून कोणतीही माहिती भरत असताना 10 प्रश्न विचारा. मातृवंदनेच्या फॉर्मला आम्ही अजून हात लावलेला नाही, पण मातृवंदना ही योजना का बंद झाली होती, काय त्याचं कारण होतं मी सांगते. 2000 कितीला 2097 इंग्लिशमध्ये बोलते, मला जरा मराठीत तारखेचं बोलायला. 1997 जेव्हा होतं, म्हणजे 95 साली मातृवंदना योजना होती. फक्त आता त्याच्यापुढे प्रधानमंत्री लावले. योजना काही नवीन नाहीत, फक्त नावं बदललेले आहेत. तुम्हाला सांगते, ही योजना असताना माझं दुसऱ्या मुलाला मला हे पैसे भेटले होते, तेव्हा 5000 रक्कम होती. हे काय जुनीच योजना आहे, नाव फक्त नवीन आहे. आता फक्त पेपर जास्ती मागितलेत, दुसरं काय नाही. ते करून लाभार्थ्याकडे तेवढे पेपरच नाही, म्हणून आपल्याला टाईमपासमध्ये लावलं आहे. ओ येड्या बायांनो, म्हणजे तुम्ही ते शासकीय दर्जाचं विसरून जा, तुम्ही ते मानधनाचं विसरून जा, म्हणजे तुम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी विसरून जा आणि पेपर गोळा करण्यामध्येच लागा. ती असं चाललं आहे. येड्याच्या हातात वाडं दिलं आहे ना, ऊस यांनी खाऊन टाकला आहे. असं आहे. पेपर 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 शून्य. माणूस जन्मल्यापासून 50 वर्षाचा होईपर्यंत त्याचे पेपरच करेक्ट होत नाही, आणि पेपर करेक्ट झाले की त्याचा कार्यक्रम करेक्ट होतो. हे आपल्याकडे चाललेलं आहे. ती गरीब बाई, तिला खायला नाही, ती गरोदर स्त्री, ती कुठून एवढे पेपर आणणार हो? आणि एवढे पेपर असल्यावर ती आपल्याकडे कशाला 5000साठी येईन? ती बँकेतून लोन नाही का घेणार मोठं आणि काहीतरी मोठं काम करेन? तिला खायला नाही, ती परेशान आहे, 2 घरची जुनी भांडी करते. असे आपले लाभार्थी आहेत. एवढे डॉक्युमेंट्स बनवणारे लाभार्थी काय टावरचे आणि हायफाय बिल्डिंगचे आणि करोडपती लोक येतात का आपल्याकडे? ही योजना कोणासाठी आहे? बिलो पॉवर्टी लाईन, केशरी कार्ड, पिवळं कार्ड, गोरगरीब जोगी झोपडपट्टीतली लोक. मग ह्यांच्याकडे एवढे पेपर कुठले असणार? पेंटा पूर्ण झाला का आणि TT पूर्ण झाले का आणि हे सगळे. आणि तुम्हाला दुसरी गोष्ट सांगते, 0.2 ही योजना लॉन्च होणार आहे ऑक्टोबरमध्ये. म्हणून हे वेबसाईटचं पूर्ण काम सुरू होतं, म्हणून ही मात्र योजना बंद होती. याचे पैसे येणार नाहीत असं नाही, पण त्याचा क्रायटेरिया जे करणार आहे त्यांना सांगते. मी तर नाही करणार, कारण मी असल्या फालतू जबाबदाऱ्या घेत नाही. मी फक्त 6 सेवा करते बघा माझ्या अंगणवाडीत. ते संस्थेचे लोक येऊन बसली, मला नाही जमणार, मला तुमचं तुम्ही बघा. हां, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, आरोग्य सेविका आम्ही मिळून थोडंफार काम गव्हर्नमेंटचं करतो, वेळेच्या संडी भरायचं असतं. पण मी अजिबात दुसऱ्या प्रायव्हेट लोकांना उभं करत नाही आणि दुसरी तिसरी फालती कामं करत नाही. मी मातृवंदनाचा फॉर्म वगैरे काय भरणार नाही, कारण पैसे नाही आले तर कोण जबाबदार? कारण आमच्या इकडे तायांनो काय प्रॉब्लेम आहे बघा. सगळ्यांनी आपल्या आपल्या इकडचा प्रॉब्लेम सांगा, म्हणजे मी पण सांगते. आमच्या इकडं 11 महिन्याचे भाडेकरू येतात मुंबईला. माझ्या सर्वेमध्ये 250 घरं आहेत. 116 माझे 0 to 60चे मुलं आहेत. 4 अंगणवाड्या ओपन होतील आणि 3 माळ्याची झोपडपट्टीत घरं आहेत आणि टॉर्चने जावं लागतं दिवसासुद्धा. तर त्या घरामध्ये कसं असतं, भाडेकरू लोक येतात, कर्नाटकची, UPची, बिहारची, म्हणजे ना पूर्ण देशातून लोक इथं कमवायला येतात. ते लोक काय करतात, 11 महिने इथं राहतात, भाडोत्री असतात आणि ते आपल्या गावी परत जातात.
तर ते 11 महिन्यासाठी आलेलं भाडोत्री जर त्याच्यामध्ये गरोदर असले, लहान बाळ असलं तर आपण लाभार्थी म्हणून घेतो, कारण आता आपल्याला 6 महिने जरी राहिले आपल्याला तर त्यांना लाभार्थी म्हणून घ्यायचं आहे. पण तायांनो, जिथे लाडक्या बहिणीचे पैसे यायचे होते, आता मातृवंदनेची योजना सुरू ह्यांनी केली, ती किती सफल होणार आहे मला नाही माहिती. लाडकी बहीण तर कशी तरी सफल झाली मतदानामुळे, पण आता परत मतदान येतं आहे महानगरपालिकेचं, तर बघूया झाली तर झाली मातृवंदना सफल. आणि तुम्ही मला सांगा, मला खूप जणांचे कमेंट होते, मेसेज होते की ताई मातृवंदनात आपल्याला काम करायचं नाही. पण तुम्ही मला सांगा, किती जणांनी आत्तापर्यंत लॉगिंग नाही केलं मातृवंदनाचा ॲप, आणि किती जणांनी फॉर्म नाही भरे? इमानदारीने सांगा. इकडे बोलायचं की आम्ही करत नाही आणि तिकडे भरपूर कामं करायची, आणि जिल्ह्याचा आणि राज्याच्या आणि महाराष्ट्राचा डेटा FRS KYCला महाराष्ट्र नंबर 1वर आहे. आणि मग आपण कुणाला बोलायचं तुम्ही करू नका आणि करत नाही, कुणासाठी लढायचं आणि काय करायचं तुम्हीच सांगा. संघटनेला आपण जी माहिती देतो त्याच्यावर संघटना काम करते. प्रकल्प लेवलला आपण असतो, अंगणवाडीत आपण असतो, तिथे बसणारे संघटनेचे अधिकारी जे पण आपले पदाधिकारी आहेत त्यांना जी माहिती देणार त्याच्यावर काम करणार. त्यांना काय अंगणवाडीत येऊन बसतात का? ते त्यांना घेतात का कोण अंगणवाडीत? बाहेरच्या लोकांना. मग संघटना म्हणजे कोण? आपण जी माहिती दिली त्याच्यावर ते लोक काम करतात, बरोबर निवेदन काढतात, पत्रक काढतात, मोर्चे काढतात आपल्या सांगण्यावर. मग आपलं त्याच्यामध्ये पर्सेंटेज किती असतं, टक्केवारी? ग्रुप आहे महाराष्ट्राचा पूर्ण आमच्या, त्याच्यामध्ये प्रश्न विचारला जातो ही मातृवंदना बंद करायची का चालू. त्याच्यामधून किती जिल्ह्यातून किती रिप्लाय येतं ते बघावं लागतं. कोणत्या योजनेला असं असतं? 80% रिप्लाय जर आला की आम्हाला हे काम करायचं नाही, आम्ही लढण्यासाठी, मैदानात उतरण्यासाठी, मोर्चा देण्यासाठी, कार्यालयावर मोर्चे काढण्यासाठी, पत्रकं देण्यासाठी, निवेदनं देण्यासाठी तयार, तर मग संघटना पुढे काम करते. पण आम्ही बोलायचं हो संघटनेनं केलं पाहिजे, संघटना पुढे आली पाहिजे, असं तसं, आणि जेव्हा संघटनाने बोलवलं तेव्हा CL घ्यायची आणि कुठं तर ऑफिसला पण नाही, संघटनेत पण नाही, तिसरीकडे निघून जायचं. असं केल्यावर आपण कधीच सक्सेस होणार नाही. हे बघा मी तुम्हाला सांगते, ऑफिसची कामं असली ना, 6 सेवा देणे, आता KYC फेस कॅप्चर ही केंद्राची योजना आहे ती आपल्याला करायची, ती पण मी करते. पोषण ट्रॅकरचं ते हातात दलिंदर मोबाईल घ्यायचंच नव्हतं, घेतलं तर आता करावंच लागणार आहे. आता पुढच्या वेळेस मोबाईल आलं तर आपण घ्यायचं नाही, सगळ्यांनी नकार द्यायचं. ते मोबाईलच नको आपल्याला, ना रहेगा बास ना बजेगी बासुरी, म्हणून ते बास हातातच घ्यायचं नाही, ती बासुरी पण वाजायची नाही. चुलीत घाला ते पोषण ट्रॅकरला आग लागली. ते मला तर त्या दिवाळीच्या चक्रीसारखं त्याला जाळूनच टाकावं वाटतं. कधी ते पोषण ट्रॅकर गोल गोल फिरलं की त्याच्यावर असं फेकून द्यावं वाटतं. काय सांगायचं तुम्हाला, पण त्याच्यात सगळे आपले लाभार्थी अडकलेले आहेत, काय करायचं. तर एक तर आपण हात लावायचं नाही, हात लावला तर पूर्ण करायचं, आणि तळ्यात आणि मळ्यात राहायचं नाही, तळ्यात किंवा मळ्यात. ऑफिसच्या वेळेस, अंगणवाडीच्या वेळेस अंगणवाडीचं व्यवस्थित काम करायचं, आणि मग कुणाला घाबरायचं नाही, काय भीती नाही. मग मी खरं सांगते, माझ्या अंगणवाडीत मुख्यमंत्री आलं तरी मी म्हणणार बाबा बघा ही हालत आहे तशी आमचे, काय करणार याच्यावर. सगळ्या माझ्या महिला, मला कधीही कॉल आला तरी मी घाबरत नाही. मॅडमचं कॉल आलं CDPचं, का? माझं काम व्यवस्थित आहे, मॅडमला CDPला म्हणते मी, नसलं तरी मी म्हणते अंगणवाडीत जाऊन बघून या, कारण माझे लाभार्थी माझ्या पालकांना माझ्याविषयी माहिती आहे. असं आपण ठाम असलं पाहिजे. हे बघा, अंगणवाडीत नाही गेलं, काम नाही केलं तरच आपल्याला घाबरायला होतं. आपल्या मदतनीसची आपला संपर्क असला, मदतनीसची पण सेविकाचा संपर्क ठेवला, दोघींनी मिळून कामे केली तर कधी भांडणं होत नाही, आणि आपल्याला भांडायचं नाही. आपल्या भांडणाचा हाच फायदा ह्यांनी घेतलेला आहे. तायांना एवढं लक्षात ठेवा. खूप जास्ती लेक्चर झाले, एक ताई ओरडेल मला, बंद कर तुझी बडबड, असं तसं. बोल बाई बोल, मलाच बोलू शकते ना, तू माझी बहीण आहे, कुणाला बोलते तू, तुझं कोण ऐकणार आहे दुसरं, मीच ऐकते, मीच व्हिडिओ काढते म्हणून मला बोलते. बोल ताई, मला काय नाही. मी परत 5-6 जणींना महाराष्ट्रातल्या फोनवर बोललेले आहे, आता नाव मला नेमके आठवत नाहीत, पण मी फोनवर बोललेले आहे, त्यांनी जी माहिती मागितली त्यांना दिलेली आहे. झालं हे. आता मदतनीस ताईचे आपल्याला पैसे आलेले नाहीत. तर हे बघा, आता ज्या मदतनीस नवीन लागल्या होत्या त्यांना मला सांगायचं आहे, मदतनीसना पण, मदतनीसनी ज्या ज्या सेविका ह्या व्हिडिओ बघतात त्यांनी आपल्या मदतनीसला जरूर व्हिडिओ पाठवावा. हे बघा मदतनीस ताईनं, तेव्हा तुम्ही जेव्हा नवीन लागलात होता तेव्हा तुम्हाला डायरेक्ट घेतलं होतं कोणी मुख्य सेविकांनी फॉर्म भरून, आणि तुम्ही त्यांच्याकडे ट्रेनिंगला 1 महिन्यापासून जात होता. तेव्हा लाडक्या बहिणीचे हे फॉर्म भरायला चालले होते, तर तुम्ही तुमच्या ID ने फॉर्म भरले.
तेव्हा तुम्हाला सेविकाला विचारायचं का नाही हे पण माहीत नव्हतं, कारण तुम्ही मुख्य सेविकांना कसं तरी काम करून घ्यायचं होतं. म्हणून आमच्या मुंबईसारख्या शहरात तसंच झालं. धरलं त्या बिचाऱ्या मदतनीस नवीन होत्या, त्यांना नाही माहिती. त्यांनी कितीतरी अंदाजून फॉर्म भरले, पालकांच्या आयडीवर भरले, लाभार्थ्याच्या आयडीवर भरले. ते तर आत्ता ज्यांना, मी तर नाही करणार तुम्हाला ठाम सांगते, पण ज्यांना मातृवंदनेचं काम करायचे त्यांनी पूर्णपणे छान बाण करूनच करावं. कारण जर लाभार्थ्याला पैसे नाही आले तर तुम्हाला बोलणार. हां, तर मी ते जे बोलत होते की 0.2 ही स्कीम येणार आहे, त्याच्यामध्ये 2 ऑक्टोबरला ही स्कीम लॉन्च होणार आहे. त्याच्यामध्ये खूप साऱ्या घडामोडी होणार आहेत, म्हणून ह्यांनी हा ॲप सुरू केला आहे. आणि सगळ्या ॲपवर काम होतं मातृवंदनाच्या वगैरे, म्हणून पैसे आले नव्हते. पैसे येणार 6,000 येणार, पण त्याचे क्रायटेरिया काय आहे? ती गरोदर स्त्रीनं सरकारी हॉस्पिटलमध्ये नाव घातलं पाहिजे, तिचं राशन कार्ड येल्लो असलं पाहिजे म्हणजे केशरी, परत तिचं 2.5 लाखापेक्षा इन्कम कमी असली पाहिजे, तिच्याकडे ई श्रम, बेश्रम, सगळी टेश्रम सगळी कार्ड असली पाहिजे. विजय माल्या, नीरव मोदी, मोठी मोठी लोकं सगळी इंडियाच्या बाहेर करोडो संपत्ती घेऊन पळाली, त्यांच्यासाठी कसलाही क्रायटेरिया नाही, पण आपल्याला आहे. ही कार्ड इश्रम, बेश्रम, घेश्रम 6 वर्ष 6,000साठी 10,000चे पेपर बनावं लागतील त्या बायकांना. म्हणून लेक लाडकी योजनेचा पण असाच कंटाळा आला होता. मी काही योजना आली तर माझ्या पालकांसमोर ठेवते, लाभार्थ्यासमोर. हे असंच तुम्हाला करायचं करा, याची जबाबदारी मी नाही. कारण वरून योजना आली, मी तुम्हाला खाली माहिती दिली, आणि खालून वरून तुम्ही काय करायचं ते करा, मला मध्ये घेऊ नका. माझा स्पष्ट प्रश्न असतो. कारण लाभार्थी पण तसेच डोक्यावर पडलेले ना, ते मुख्य सेविका तर हँडिकॅपच आहेत डोक्याने. शरीराने अपंग असते माणसं, ही लोक डोक्याने अपंग आहेत. वरून काय CDPने माहिती टाकली की लगेच खाली पाठवते, ती संध्याकाळीपर्यंत माहिती पाहिजे त्यांना 1 दिवस एरियात आणायचं. मी म्हणते चला माझ्याबरोबर फिराणी करायला लागा कामं, तुमचं पण कर्तव्य मला मार्गदर्शन करणं एरिया. त्यानं मुख्य सेविकाचा अर्थ तोच असतो. तर त्यानं लाडक्या बहिणीमध्ये त्यांना खूप वाहवा मिळाली, मोठ्या मोठ्या ट्रॉफ्या मिळाल्या, अवॉर्ड्स मिळाले. म्हणून मातृवंदनाच्या मागं लागल्यात. आरामात करा, जे लाभार्थी आहेत त्यांचंच करा, ज्यांना करायचं आहे. मी तर करणार नाही, आणि सगळ्यांची मर्जी आहे शेवटी. आणि संघटनेने ह्याच्यावर आळा आणावा. 2 लाख महिलांपैकी 1,20,000 महिलांनी कामं केल्यावर 50,000 महिलांसाठी कसला आळा आणायचा आहे सांगा तुम्हीच. सगळ्यांचे ॲपला डाउनलोड झाले, फॉर्म भरणं सुरू आहे, तिथं काउंटिंग येतं. काय युनियन काय मूर्ख आहे का? युनियनच्या लोकाला काय आपल्या ऑफिसची लोक कॉन्टॅक्टमध्ये नसतात का? तुम्हाला काय वाटतं? कधी कधी अशी परिस्थिती असते, कारण मी पदावर तर मला माहिती, काही मुद्दे CDPO करून आम्हाला सोडून घ्यावं लागतात युनियनच्या पदाधिकाऱ्याला आणि युनियनला त्यांच्याकडून. तर काही मुद्दे असे असतात की बघा, तुम्हाला बंद करायचं पण करा. हे बघा, 500 महिलांपैकी 300 महिलांनी लॉग इन केलं आणि 5-5 फॉर्म भरले. मग त्या 200ने काय चुना लावून बोंबा मारायच्या का? 10 वेळेस म्हणलं की जरा आरामात करा, थांबा. नाही, ते काय भाकरी पिकरी आहेत काय माहिती लाभार्थी, म्हणजे की चुलीवरची तुझी तर परातीतली माझी लगेच पाहिजे गरमागरम. कशाला तुम्ही एवढी कामं करतात? मी ती फोटोमध्ये आपली किती कामं आहेत ती मी लिहिलं आहे बघा, मी दाखवलेलं आहे सगळं. तुम्ही बघा, एवढी कामं करतो आपण, मग आपण नाही थकणार का? जेवण वेळेवर आहे का? चहा पाणी वेळेवर आहे काय? FRS तर काय सांगायचं तयानो, मेकअपच्या वयात चेकअपची वय झालं आपलं. चेकअप नका करू तयानो, जरा मेकअप करत जा, द्या सोडून, स्वतःवर प्रेम करा, जगा, आनंदात राहा. अरे पैसे, धन, प्रॉपर्टी सगळं इथंच ठेवून जायचं, काय घेऊन नाही जायचं. पण हा आपला शरीर, आपलं आरोग्य सांभाळा. कोण नाही विचारणार तयानो. 10 दिवस चालायला नाही झालं, डोळ्यांना नाही दिसलं तर कुठेतरी टाकतील पोरंसुद्धा. लक्षात ठेवा, माझ्या गोष्टी झालेल्या आहे माझ्या डोळ्यांसमोर, म्हणून तुम्हाला सांगते की स्वतःची काळजी घ्या. आता हे झालं. आता तुम्ही कुठं बोलत होते? माझ्या अंगणवाडीच्या एरियातले. हां, 3-3 माळ्याची घरं. मग ते काय करतात, तिथं 3 भाऊ असतात, मग त्यांना राहायला होत नाही. मग ती गावची ती लोक असतात ना, त्यांना 11 महिनेच राहायचं असतं. मग ती 50,000 डिपॉझिट, 10,000 भाडं देतात. मग ह्यांना 30,000 भाडं. मग ती 25,000चं मस्त फ्लॅट घेतात दुसरी जागी. पण काही पैशाचा लाभ भेटला लाभार्थ्यांना, काही राशन भेटलं, काही भेटवस्तू भेटला, काहीच कुठून भेटलं की ती ओरिजिनल ओनर असतं ना घरमालक, ते येऊन उभा राहतात आणि त्या भाड्यांच्या लोकांना त्या वस्तूंना हात लावूसुद्धा देत आहेत. म्हणून योजनेत कुठं आमच्या ॲड्रेसचं पत्त्याचं सुद्धा त्यांना प्रूफ देत नाहीत. अशी लोकं आहेत.
आणि मग लाभार्थ्यांना लाभ कसा द्यायचा, त्यांच्याकडे पेपरच नाही. त्यांना तो घरवाला असं सुद्धा बोलणार नाही की माझं राशन कार्ड घे. अशी मुंबईत 50% लाभार्थी आहेत, त्यांच्याकडे काही आधार नाही आणि ती बाई गरोदर आहे, तिला मूल आहे, मग त्यांना लाभ नाही द्यायचा का? अरे उगाच काहीतरी आहे, या सगळ्या फालतू गोष्टी आहेत, नादी लावले. आता इलेक्शन येतं आहे महानगरपालिकेचं, तरी अंगणवाडीच्या बायका लय हुशार आहेत, आपल्याला पाडतील म्हणून ह्याला कुठंतरी नादी लावा. ही सगळी सरकारची चाल आहे, समजून घ्या. आणि त्यांनी आपल्याबरोबर टाईमपास लावला, आपण पण त्यांच्याबरोबर टाईमपास करायचं. हाच्या पिशवीत हुचे दाणे भरायचे आणि सोडून द्यायचं. नेटवर्क नाही आहे मॅडम, सर्व्हर डाऊन चालतो आहे मॅडम, ॲप डाउनलोड होत नाही मॅडम, गोल गोल फिरत आहे मॅडम. का हो, कारणं नाहीत का? नवऱ्याला कशी खोटी खोटी लहान लहान आपण कारणं देतो तशी द्यायची. नवऱ्याला घाबरल्यासारखं CDPOला मॅडमला घाबरवायचं. नवरा सोडून जातो का आपण? नाही. घर सोडून जातो का? नाही. तसं अंगणवाडी पण नाही सुटणार, लक्षात ठेवा. जातीन, आली तशा सासूबाई जातीन दुसऱ्या सुनाकडे, लक्ष ठेवायचं नाही. जशी सासू 4 सुना असल्या तर 6 महिने राहायला येते, दुसरीकडे 6 महिने, तसे सुपरवायझर असतात. एवढं लक्ष नाही द्यायचं. 3 वर्ष झाले की चला, सगळा बाई राडा पसारा रायता पसरून जाते, मग उचलायचं आपण. असं असतं तायांनो. सेविका मदतनीस मिळून राहा. एक भाकर आली तरी दोघी अर्धी अर्धी खा, पण भांडणं करू नका. ती अर्धी भाकरच आपल्या अंगाला लागणार आहे, बरोबर? काही मला सांगितलं की नवीन मदतनीसवर जुन्या सेविका दादागिरी करतात. नका करू तायांनो, सांभाळून घ्या, प्रेम करा, आपल्या भगिनी आहेत. आणि नवीन मदतनीस आम्ही काही जुन्या सेविका कमी शिकलेल्या आहेत, तर 15वी शिकलेल्या आहेत म्हणून तुम्ही आमच्यावर दादागिरी करू नका. 15वी शिकले तरी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये सांगितलेलं आहे की मदतनीसचं काय काम आहे आणि सेविकेची काय जबाबदारी. दोघी मिळून कामं करा, घाबरायची काय गरज नाही. सुपरवायझर तिची कामं करून घेते असतात म्हणून ती तुम्हाला वेगळं चढवणार, मदतनीसला वेगळं. ह्या चढावडीत तिची कामं भरपूर होणार, तुमची कामं राहणार. म्हणून दोघीमध्ये प्रेम ठेवा, संवाद ठेवा. कोणी काही बोललं की मी आमच्या बाईला विचारते, मी आमच्या ताईला विचारते. ताई, माई, अक्का, जरा विचार करा पक्का आणि स्वतःच्याच अंगणवाडीवर मारा शिक्का. दुसऱ्याचं उपसत बसायचं नाही आपल्याला. काय करायचं आहे? तिची हेल्पर मदतनीस ती सेविका बघून घेईन. आपल्याला कोणी वकीलपत्र दिले? मला तर एवढ्या फुकट 1 रुपया नाही, पण बाया एवढ्या मुख्य सेविका झालेल्या आहेत आपल्या. 50मधून 25 मुख्य सेविका असतात. मुख्य सेविकांनी प्रश्न विचारला, त्या ग्रुपमध्ये एका बाईने विचारला की 10 जणी उत्तरं देतात. असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर, तसं कर. पण जेव्हा हेच काम युनियनची मिटिंग असली, कुठं सामाजिक कार्य असलं, कुठं काय असलं, तर नाही, मी नाही येणार, मी नाही येणार, मी नाही येणार. मोर्चाला किती कमी बायका असतात तुम्हीच विचार करा. 1 लाख बायका जर मुंबईमध्ये घुसल्या सगळीकडून, सरकार हलणार नाही का? तिथं बायका येतात ना, मोर्चाला डबे खात बसतात आणि निघून शॉपिंग करायला फिरायला जातात. असं एकत्र पूर्णपणे आपल्याला आपली ताकद दिसली पाहिजे आणि आपण फक्त मोर्चाच काढू शकतो, सरकारला हलवू शकतो. दुसरं काय आतमध्ये जाऊन पेन घेऊन आदित्यताईच्या हातून आपण सही करू शकत नाही, कोणताही यूट्यूबर करू शकत नाही, कोणी संघटनेचा पदाधिकारी करू शकत नाही. ते सरकारचा निर्णय असतो, मंत्रिमंडळाचा निर्णय असतो. त्याच्यासाठी खूप भांडावं लागतं आणि सध्या आपल्यासाठी निधी नाही आहे, बजेट नाही आहे. म्हणून ह्या वर्षी विसरून जा, मी सांगते काही 1 रुपया वाढ होणार नाही. पण दुसरं एक सत्य आहे तुम्हाला सांगते. आता ऑगस्टच्या पगारबरोबर ऑक्टोबरला जेव्हा सप्टेंबरच्या पगारबरोबर आपल्याला आपला भत्ता येणार आहे, असं कन्फर्म सांगितलेलं आहे. बघूया आता काय होतं. भत्ता नाही आला तर आता वांग्याचा भरता करायला तयार व्हा. 9 तारखेला मस्त मोठा मोर्चा आहे. बघा तुमचे कोणते कोणते युनियनची तुम्ही सभासद आहेत, तुम्हाला कोणती युनियन मॅसेज द्यायचं, कसं यायचं, काय ते युनियन म्हणून तुम्ही ठरवायचं संघटनेचं. त्याच्यात मी काय बोलणार नाही. या ताईनं जॉईंट व्हा, असं करा. तुमची काय परिस्थिती आहे? ताई आजारी आहे का? तिच्या अंगणवाडीत काय प्रॉब्लेम आहे? तिच्या संघटनेनं तिकीट काढलं आहे का? तिला भाड्याला पैसे आहेत का? तिला यायची इच्छा आहे का? ह्या सगळ्या गोष्टी आहेत. या सगळ्यांनी संघटित व्हा, सामील व्हा. मी इथं बसून मला 1 तासावर आहे आझाद मैदान, तुम्हाला 24 तासावर असल्यावरून तुमचा प्रॉब्लेम असल्यावर मी नाही बोलू शकत ना तायांना. तुमचा निर्णय. आपण सगळ्या शहाण्या आहेत, खूप शहाण्या आहेत. पूर्ण महाराष्ट्रात एवढे अधिकारी, BMC शाळेचे शिक्षक, कोणीसुद्धा दिसत नाही, पण सरकारला अंगणवाडीच्या बाया दिसतात. एवढ्या हुशार आहेत ना, उलट पुलट सुलट करून संध्याकाळपर्यंत सकाळी काम दिलं की तयार करतात आमच्या बायका. त्यांना समजलेलं आहे, एवढे जबाबदारी घेतात.
पूर्ण जेवढी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान भारताची घेतल्या तेवढ्या आपल्या अंगणवाडीच्या बायकांनी जबाबदारी घेतलेली पूर्ण देशाची. कारण आम्हाला देश चालवायचा आहे. आम्ही 13,000मध्ये एवढं मजेत आहेत की आम्हाला दुसऱ्या पैशाची गरजच नाही, म्हणून आम्ही सगळी कामं पटापट करून देतो. अरे जरा टाईमपास करा ना. माझा व्हिडिओ कुणाला पाठवला तर मला काय वाटत नाही, कारण सरकार पण आमच्याबरोबर टाईमपास करते. किती वेळ लागणार एक सही करायला ह्यांना, किती वेळ लागणार आहे निधी पास करून घ्यायचा. पण ह्या वर्षी आपल्यासाठी निधीच नाही आलेला, बजेटमध्येच पैसे नाही आले. तर मी 10 वेळेस सांगते की पवऱ्यात नाही, आड्यात नाही तर पवऱ्यात कुठून येईन. पण एवढे पगार झाली, इकडून GR आला, इकडून बातमी, कुठूनही कोणती बातमी उद्या. पैसेच नाही तर कुठून येणार. बँकेत नाही तर ATMला येतील का. काहीतरी आहे का उगाच काहीतरी. म्हणून असं काय होणार नाही तायांनो. आपल्याला 1 रुपया पगारवाढ झालेली नाही आणि ती येणार पण नाही. आपला शासकीय दर्जाची केस आपण लढत आहोत आणि सगळ्या हेच मुद्दे चाललेले आहेत. आणि भत्ता आपला ह्या पगारबरोबर येणार आहे. तर वाट बघूया आपण. नाही आला तर पुढं जे करायचं मोर्चा आरडाओरडा करून स्त्रिया किचनमध्ये जाऊन रडू शकतात, दुसरं काय करू शकत नाही. हे ह्या सरकारला समजलेलं आहे. पण स्त्रियांनी रोडवर निघाल्यावर किती संख्येने निघावं आणि कशी वाट लावावं हे आपण ठरवायचं. म्हणून तायानं घाबरून जाऊ नका, टेन्शन घेऊ नका, निवांत राहा. आणि मोठा व्हिडिओ झाला, किती बोलायचं, काय तुम्हाला राग आहे कमेंटमध्ये टाका. पण 6 सेवा द्या फक्त. 7वी सेवा द्यायच्या आधी विचार करा. 13,000च्या वर 1 रुपया वाढवणार नाही सरकार यावर्षी, काही देणार नाही. केंद्र सरकार नाही, राज्य सरकार नाही, कोणतंही सरकार नाही. आपलं घरचंच सरकार देणार आहे. मग घरच्या सरकारबरोबर चांगलं राहा. धन्यवाद तायांनो. सगळ्यांना माझा प्रेम. थोडी तब्येत बरी नाही आहे तायांनो, पण तरी पण मला तुमच्याशी बोलायचं असतं. आता थोडं बरं वाटतंय, तुम्हाला पण बरं वाटणार. मस्त राहा. मदतनीस तायांनो तुमच्यासाठी लढा देत आहोत लाडक्या बहिणीचा. आणि पैसे यायला सुरुवात झालेल्या म्हणून घाबरू नका. मोबदला नक्की घेतल्याशिवाय राहायचं नाही आपण. आपली एकता दाखवायची म्हणजे कामं होऊन जातील. आणि निवांत राहा. मातृवंदनेचं काम जर करायची इच्छा आहे तर सगळे पेपर वगैरे बघून करा. मी तर नाही करणार. फडताळणी लाडक्या बहिणीची नाही केली. मी 6 सेवा देणार, 7वी सेवा देणार नाही. कुणाला काय करायचं, कुठं नेऊन सोडायचं तिथं नाही म्हणलेलं आहे. मी काय करायचं ते करा. माझं काय नाही होत. कोणी नोकरीवरून काढू शकत नाही. हे काय नाही होत नसतं. चुकीची कामं फक्त करायची नाही. चांगलं काम, खरं काम, थोडं काम चांगलंच करायचं. आपण चांगलंच भलं करतो म्हणून घाबरायचं नाही. टेन्शन घ्यायचं नाही ताई, टेन्शन द्यायचं बरं का. धन्यवाद. बाय बाय. व्हिडिओ सगळ्यांना पाठवा जरा प्लीज.